हॅलो हॅलो पोलीस स्टेशन. हां मी इंद्रजित महाडिक बोलतोय. हां मी काटकर नावाच्या एका माणसाचा पाठलाग करत होतो. त्याने माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला. मी पाटकळ गावाच्या एका पाण्याच्या टाकीजवळ आहे. तुम्ही प्लीज जरा इमिजिएटली हेल्प पाठवाल का? हां थँक्यू. पोलीस वाचलं. पोलीस वाचलं बाबा. गावला असतो तर लय रे ठेवला असता. सगळं कारण असते माझं. चला अयो लागले. काही झालं तरी इंद्रा त्या काटकरपर्यंत पोहोचता कामा नये. मी त्याला थांबवू कसं कळतच नाही मला. आपण आता प्रश्न आणि उत्तराचा खेळ खेळूया. जर तू माझ्या प्रश्नांची उत्तरं पटापट आणि उत्तम दिलीस तर तो खेळ लगेच संपेल आणि तुला त्रास होणार नाही. आणि जर तू गप्प बसलीस आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीस तर मी तुला त्रास देईन. चल खेळ स्टार्ट करूया. आता मला सांग, इंद्रजित महाडिक कुठे आहेत? लवकर सांग, इंद्रजित महाडिक कुठे? सांग, इंद्रजित महाडिक कुठे? सांगतेस की नाही? सांग लवकर. काय सांगू आता मी? खरं खरं सांगू का? नाही पण सर माझ्या बरोबर होते हे कळायला नको ना मालती मॅडमला. नाहीतर मग ते इंद्रजित सरांना सोडणार नाही. बोल लवकर, इंद्रजित महाडिक कुठे? बघा मॅडम, मला माहित नाही. ते माझ्या बरोबर नव्हते. खरं खरं नाही सांगितलंस तर मी कमी आणि हे दानकं जास्त बोलेल. सांग, सांग लवकर, इंद्रजित महाडिक कुठे आहेत? आता तर तू अशी बोलणार नाही. हे तुला सांग म्हटलं ना, सांग लवकर. तू अशी सांगणार नाहीस. बोल लवकर, बोल. मला नाही माहिती कुठे आहेत. आम्ही खरंच सांगते, ते तिकडे नव्हते. किती वेळा विचारलं तुला, इंद्रजित महाडिक कुठे आहेत? मॅडम, ही ना खोटं बोलतेय. हिचं काही ऐकू नका. इंद्रा हिच्याच बरोबर असणार आहे. अहो, अत्यंत खोटारडी मुलगी आहे ही. तुम्ही हिला ना बोलता कराच. ए बाई, तुला स्वतःच्या पायावर उभं राहायला जमणार नाही. बोल लवकर, बोल. मी खरंच सांगते, ते तिकडे नव्हते. मी खरंच सांगते, मला नाही माहिती कुठे आहेत. ते माझ्या बरोबर नव्हते.
सोडून चाललास मला? विक्रांतच्या वाकड्यात जाणाऱ्याचा असाच शेवट होतो. मदत केली असतीस तर फायद्यात राहिला असतास. बाय बाय. थांब थांब. काट काट. पोलिसांना बोलव की ॲम्ब्युलन्स बोलावतो. नका नका फोन करू नका. माझ्या पापाची शिक्षा मिळते मला. नका फोन करू. दगड ढकलून जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा फळ मिळतंय मला. कोणी करायला सांगितलं तुला? तुला कोणी करायला सांगितलं होतं हे बोल. बोल काटकर. मॅडम तुम्ही असं नका करू. हे बघा तुम्ही ऐका माझं. मी काय चुकीचं केलं नाही. मी स्वतःच्या नवऱ्याचा जीव का घेईन? मॅडम ही ब्याद ना आता अशी ऐकणार नाही. हिला मरण यातना होतील ना अशी शिक्षा द्या. आता हिचं नाक दाबलं ना तरच तोंड उघडेली. आता जर हिने वाचा नाही उघडली तर हिची वाचाच कायमची बंद करते. इंद्र साहेब तुझ्या बरोबर नव्हते तर कुठे गेले? तुझ्याशी काहीतरी कॉन्टॅक्ट असेल ना? बोल बोल लवकर बोल बोल. थांबा. काय माया? सोडा राणीला. राणीला सोडा आधी बाहेर. इंद्रा अरे काय हे तू होतास कुठे? आणि हे काय तुझ्या हाताला रक्त लागलं कसं तुला? तू ठीक आहेस ना? बरा आहेस ना तू? काय चाललंय? तुझ्या डोळ्यात देखत राणीवर इतका अत्याचार होतोय आणि तू बघत बसलीयस. अगं ती काय अट्टल गुन्हेगार आहे का? तिला आधी बाहेर काढायला सांग. त्यांना बाहेर काढा राणीला. इंद्रा शांत हो. काय झालं? का आणि कशासाठी माझ्या बायकोची हालत करून ठेवली तुम्ही? तिला आधी बाहेर काढा. हे बघा, ह्या आम्हाला दारूच्या गुत्त्यावर सापडल्या. संशयास्पद वाटलं म्हणून आम्ही अटक केली. आणि मालती मॅडम म्हणाल्या होत्या तुम्हाला सुद्धा यांनीच गायब केलं असण्याची शक्यता आहे, म्हणून आम्ही माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत होतो. काय म्हणून तुम्ही तिच्याशी असे वागलात? त्या खरं काही सांगत नव्हत्या म्हणून आम्हाला हा पर्याय निवडावा लागला. मुळात त्या दारूच्या गुत्त्यावर काय करत होत्या? ती तिथे एकटी नव्हती, तिच्यासोबत मी सुद्धा होतो. म्हणजे ही मुलगी इतक्या वेळ खोटं बोलत होती? आई एक मिनिट थांबशील जा. तिथे जे जे काही घडले ते मला त्यांना व्यवस्थित सांगू दे. इन्स्पेक्टर, मी आणि राणी तिथे गेलो होतो.
फोन कट कर. आणि एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही इथे आलो. हा इंद्रा कशाला आला इथे मरायला? ही राणी मेली असती आणि मग आला असताना तर बरं झालं असतं. आई, राणी कधीच चुकीची नव्हती. काटकरला कोणीतरी सुपारी दिली होती मला मारण्यासाठी. काय इंद्रा, काय बोलतोयस तू? आणि कोण होता तू आणि तुला हे सगळं कसं माहित? त्याला काय झालं? हा का फोन करतोय सारखा? हॅलो. तो काटकर गाडी खाली येऊन मेलाय. काय? हो, इंद्रा त्याचा पाठलाग करत होता आणि मी त्या दोघांचा. अचानक तो धावत धावत काटकर गाडी खाली आला आणि मेला. बरं झालं तो मेला. कुणी उडवलं त्याला? मी. काय? अरे तुला कळते का काय बोलतोयस तू? चौकशी झाली तर अडकशील तू. ऐक, मी गाडी लपवली आहे. मला आणि गाडीला कोणी पाहिलं नाहीये, सो काहीच प्रॉब्लेम होणार नाही. त्या कटकरचा विषय संपवलाय आता. बरं ठीक आहे, मी आत्ता इथे पोलीस स्टेशनमध्ये आली आहे. तो इंद्रा पण इथेच आलाय. त्याला त्या काटकर विषयी काही कळलंय का ह्याची माहिती घेते आधी मी. नाहीतर त्या काटकर सारखा आपला पण विषय संपेल. ठीक आहे, मला तो कळवत राहा. हो, बाय. साहेब, त्या काटकरनी कोणाच्या तरी सांगण्यावरून इंद्रजित सरांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. आम्ही तुमच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा? कायद्याला पुरावा लागतो. सर, पुरावा आहे ना माझ्याकडं, माझ्या फोनमध्ये. हाच तो काटकर आहे ज्याचा ऍक्सिडेंट झाला. मी काटकरचा पाठलाग एवढ्यासाठी करत होतो की मला त्याच्याकडनं काहीतरी इन्फॉर्मेशन काढायची होती की नक्की आमच्या जीवावर कोण उठलाय. आता त्याचाच ऍक्सिडेंट झाल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालाय. काळजी करू नका माडिक साहेब. हे फोटोज आणि व्हिडिओज आम्हाला पाठवा. आम्ही या केसच्या मुळापर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मला सांगा, तुम्हाला कोणावरती संशय? म्हणजे कोणी असा जो तुमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतो? नाही, माझं कोणीच शत्रू नाहीये. हे बघा साहेब, असं आपल्याला वाटतं, पण तुम्ही बिझनेसमॅन लोक आहात. तुमचे शत्रू गल्ली बोळात सुद्धा बघायला मिळतात. मला सांगा, तुम्ही काटकरला भेटायला गेलात किंवा काटकर गाडी खाली आला तेव्हा तुम्हाला तिथं वेगळं काही असं दिसलं का जे आपण पुरावा म्हणून वापरू शकतो? नाही, असं काही सापडलं नाही मला तिथे. तुम्हाला काही संशयास्पद जाणवलं का तिथं, म्हणजे दारूच्या गुत्त्यावर? सर, त्या काटकरवर तर संशय होता. त्याच्याकडून हे नेमकं कोण करतंय किंवा काय अजून माहिती मिळते का म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो, पण मग सगळंच उलट झालं. ठीक आहे, आम्ही या सगळ्याची डिटेल चौकशी करतो. हे सगळं काय आहे आणि असं काय घडलं की तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये यावं लागलं? काय नाही बाब, एव्हरीथिंग इज ऑल राईट.
अरे पण तरी इन्स्पेक्टर तुम्ही सांगा काय घडलंय. आबा मी तुम्हाला सगळं काही सांगतो. आपण आता इथून निघूया. बरं ठीक आहे इन्स्पेक्टर, हे नेमकं काय घडलंय मला नेमकं काही कळत नाहीये. पण आम्ही जाऊ शकतो का? म्हणजे तुम्हाला काही कायदेशीर बाबी पूर्ण करायच्या असतील तुम्ही वकिलाशी बोलू शकता. हो आबासाहेब, तुम्ही यांना घेऊन जाऊ शकता. थँक्यू. चला सगळ्यांनी. हा सगळा काय प्रकार आहे? राणीचं म्हणणं खरं ठरलंय आबा. काटकरने कोणाच्या तरी सांगण्यावरून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. हो, आधी मलाही विश्वास बसत नव्हता, पण हळूहळू राणीने माझ्यासमोर काही पुरावे आणून ठेवले. राणी आहेच तशी, सगळ्या गोष्टींकडे तटस्थ होऊन बघते ती. आता काय आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायला कमी पडतो. खरंय आबा, त्या दिवशी राणी नसती तर आज मी तुमच्या समोर उभा नसतो. राणी बाळा, तुझे आभार कसे म्हणू मला खरंच कळत नाही. खरं तर तू माझी सून आहेस. आज इंद्राचा बाप म्हणून तुझ्यासमोर हात जोडतो मी. अशीच माझ्या इंद्राचे आयुष्यभर ढाल बनून साथ दे. बरं, या केसचा तुम्ही आता विचार करू नका. हा भूतकाळ समजा विसरून जा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्याचा आनंदानं स्वीकार करा, त्याचं स्वागत करा. बरं चला, सगळे घरी जाऊया आता. सगळे नाही, फक्त आपणच जातोय आपल्या घरी. आपण जातोय म्हणजे? म्हणजे ही राणी आपल्या सोबत येणार नाही. ती तिच्या घरी वस्तीतच जाईल. अहो, मला ती कधीतरी शहाणपणानं वागा. काय झालंय काय तुम्हाला? मला नाही, तुम्हाला सगळ्यांना काहीतरी झालंय. मला ना आता वाद घालायचा नाहीये. मी शेवटचं आणि निक्षून सांगते, ही अवदसा माझ्या घराचा उंबरठा ओलांडणार नाही. माझ्या घराच्या उंबऱ्याला हिचं पायही लागता कामा नये. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? तुम्ही वाटेल ते बोला, पण माझा निर्णय ठाम आहे. अरे कसला निर्णय आहे हा? काय अर्थ काय या निर्णयाला? राणीला तुम्ही घराबाहेर काढलं तेव्हा तुमचं म्हणणं असं होतं की तिने इंद्राला मारण्याचा प्रयत्न केला. पण आता असं कळतंय की त्या राणीचा काहीच हात नव्हता. पण तरी तुम्हाला राणीला शिक्षा करायची, कारण काय? अजूनही काहीच सिद्ध झालेलं नाहीये. अहो, इंद्रा स्वतः सांगतोय की राणीने काही केलं नाही, तरी तुम्हाला राणीला घरी येण्यापासून अडवायचंय. खरं तर राणी आपल्याला सांगत होती यामागे खूप मोठं षडयंत्र आहे. आपण तिच्याकडे दुर्लक्ष केलं. जर का तिचं आपण त्याच वेळी ऐकलं असतं ना, तर ही वेळच आली नसती. त्या जर तरच्या बोलण्याला काहीच अर्थ नाहीये. आणि ही त्या षडयंत्राबद्दल बोलतीये, पण त्याच्या मागे हिचाच हात आहे, फक्त ते तुम्हाला मान्य नाहीये. आम्हाला नाही, तुम्हाला मान्य नाहीये म्हणून तुम्ही सगळं उघड असताना सुद्धा राणीला विरोध करताय उगाचच. हो हो, करते मी विरोध. मी ना स्पष्टपणे सांगते, ही अवदसा मला माझ्या घरात आलेली नकोय. कारण मला अजूनही असंच वाटतंय की हे सगळं तिनेच घडवून आणलंय. त्या काटकरला सुपारी देणारी दुसरी तिसरी कोणीच नाही, ती राणीच आहे.